सोमवार हा दिवस भगवान शिव आणि मनाचा कारक असलेल्या चंद्रग्रहाचा मानला जातो. सोमवारी शिवलीलामृत ग्रंथाच्या 11व्या अध्यायाचे वाचन करावे, ज्याने कर्जाची अडचण दूर होते. तर नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांचे काही प्रभावी उपाय जे सोमवारी करावयाचे असतात किंवा उपाय, तोडगे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी सोमवारबद्दल पाहणार आहोत. तसेच सोमवारी कोणत्या गोष्टी आवर्जून टाळाव्या हेही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूया. तसेच या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या राशींच्या लोकांनी सोमवारी कोणते उपाय करणार आहोत तेही पाहणार आहोत. तर स्वामी समर्थांच्या मार्गात श्रद्धेला खूप महत्त्व आहे. सोमवारी चंद्राचा प्रभाव म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे समुद्रात भरती आहोटी येते. तसेच त्याचा परिणाम आपल्या शरीरातील पाण्यावर आणि पर्यायाने मनावर, ब्रेन फंक्शन्सवरती होतो. तर या व्हिडिओमध्ये सोमवारसाठीचे काही प्रभावी उपाय पाहूया. सोमवारी मन शांत ठेवल्याने मानसिक आरोग्य सुधारते. आठवड्याची सुरुवात असल्याने सोमवारी केलेले सकारात्मक नियोजन पूर्ण आठवड्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवते. तर प्रभावी उपाय पाहूया. सोमवारी शिवलीलामृत ग्रंथाच्या 11व्या अध्यायाचे वाचन करावे. यामुळे घरातील आर्थिक अडचणी आणि कर्जाची समस्या दूर होण्यास मदत होते. पुढचा उपाय, सोमवारी ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 4 ते 6 या वेळेत स्वामींचे नामजप करावे. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करत जप करा, ते उत्तम मानले जाते. तारक मंत्राचा उच्चार घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी किमान 11 वेळा स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणावा. पुढचा उपाय पाहूया. सोमवारी राशीनुसार विशेष काही उपाय करावे, ते काय ते पाहूया. तर मेष आणि वृश्चिक या राशीच्या जातकांनी महादेवाला लाल फूल अर्पण करावे. तसेच वृषभ, तुळ या राशीच्या जातकांनी गाईला कच्चे दूध सोमवारी अर्पण करा किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान करा. मिथुन, कन्या या राशीच्या जातकांनी शिवमंदिरात बेलपत्र अर्पण करून ओम नमः शिवाय जप करावा. कर्क राशीच्या जातकांनी चंद्राला अर्घ्य अर्पण करावे. सिंह राशीच्या जातकांनी सोमवारी महादेवाला मध किंवा गुळाचे पाणी अर्पण करावे. धनु आणि मीन या राशीच्या जातकांनी शिवपिंडीवर पिवळे चंदन लावावे. मकर, कुंभ या राशीच्या जातकांनी सोमवारी उडदाची डाळ किंवा काळे तीळ अर्पण करून गरिबांना मदत करावी. पुढचा उपाय म्हणजे घरात सुखशांती येण्यासाठी कपूर उपाय करावा. सोमवारी संध्याकाळी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात भीमसेनी कापूर जाळावा. यामुळे घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. स्वामींच्या विशिष्ट सोमवार उपायांमध्ये रुद्राक्ष धारण करणे हा उपाय येतो. जर तुमच्या कामात सतत अडथळे येत असतील तर स्वामींच्या आशीर्वादाने सोमवारी पंचमुखी रुद्राक्ष धारण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. पुढचा उपाय म्हणजे अत्तर सेवा करावे. स्वामींना आणि शंकराला सोमवारी चंदन किंवा मोगरा अर्पण करावे. याने घरातील कलह मिटतात आणि वास्तूमध्ये प्रसन्नता येते. पुढचा उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाला सोमवारी सूर्योदयानंतर पाणी अर्पण करून प्रदक्षिणा घातल्यास पितृदोष कमी होतो आणि स्वामींची कृपा लाभते. घरात सुख समृद्धी येण्यासाठी सोमवारी एक तोडगा करावा. सोमवारी घराच्या चारही कोपऱ्यात एका वाटीत थोडे थोडे मीठ ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी ते बाहेर टाकून द्यावे. यामुळे घरातील नजरदोष किंवा वाईट शक्ती निघून जातात. पुढचा उपाय तसेच अक्षदा उपाय म्हणजे सोमवारी शिवपिंडीवर अखंड तांदूळ अक्षदा अर्पण केल्याने घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. फक्त तांदूळ हे तुटलेले नसावेत, ते अखंड असावेत. पुढचा उपाय म्हणजे सोमवारी पांढऱ्या फुलांची सेवा करा. स्वामींच्या फोटोला किंवा शिवपिंडीवर सोमवारी मोगरा, कण्हेर अशी पांढरी फुले अर्पण करावीत. पुढचा उपाय पाहूया. ओम नमः शिवाय आणि श्री स्वामी समर्थ जप सोमवारी किमान 108 वेळा करावा. त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. यामुळे आध्यात्मिक शक्ती वाढते. तसेच सोमवारी एखाद्या गरजू व्यक्तीला पांढरे अन्न म्हणजेच दही भात, खीर खाऊ घालणे ही स्वामींची मोठी सेवा मानली जाते. सोमवारी कोणता रंग परिधान करावा हे तर सर्वांना माहीत आहे आणि नसेल तर जाणून घेऊया. सोमवारी पांढऱ्या रंगाचे महत्त्व काय हेही आपण पाहूया. पांढरा रंग हा सत्वगुणाचे आणि शुद्धतेचे प्रतीक मानला जातो. भगवान शिव आणि चंद्र हे दोघेही पांढऱ्या रंगाशी संबंधित आहेत. हा रंग सोमवारी धारण केल्याने सात्विक लहरी आकर्षित होतात. पांढरा रंग मनाला शांत ठेवतो आणि रागावर नियंत्रण मिळवण्यास मदत करतो. तर आपण सोमवारी करावयाचे काही प्रभावी उपाय, तोडगे पाहिले. तर आता काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या सोमवारी आवर्जून टाळाव्या, त्या करू नयेत, ते आपण पाहूया. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा.
तर सोमवारी पांढऱ्या वस्तूंचा अपमान किंवा दान करणे टाळा. सोमवार हा चंद्राचा दिवस आहे. या दिवशी दूध, दही किंवा तांदूळ यांसारख्या पांढऱ्या वस्तू फेकून देऊ नका किंवा कोणाला देताना त्याचा अपमान करून त्या वस्तू देऊ नये. यामुळे कुंडलीतील चंद्र कमजोर होतो आणि मानसिक ताण वाढतो. तसेच आईचा अपमान करू नका. आईशी कधीच वाद घालू नये, अपमान करू नये. परंतु ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मातेचा कारक मानला जातो. सोमवारी आईशी वाद घालणे किंवा दुखवणे म्हणजे स्वतःचे नशीब खराब करण्यासारखे आहे. या दिवशी तामसी भोजन टाळा. या दिवशी मांसाहार, मद्यपान टाळावे. तसेच जर तुमची मानसिक स्थिती अस्थिर असेल तर सोमवारी साखरेचा व्यवहार करणे किंवा दूध सांडणे हे अशुभ मानले जाते. सोमवारी ताजे आणि सात्विक भोजन करावे. शिळे अन्न खाल्ल्याने शरीरातील चंद्रतत्व बिघडते. तसेच आध्यात्मिक दृष्टिकोनातून सोमवारी काळे कपडे टाळा. त्याऐवजी पांढरे, चंदेरी किंवा हलक्या रंगाचे कपडे घालणे लाभदायक ठरते. तसेच सोमवार हा चंद्राचा दिवस आहे. या दिवशी पाण्याचा अपव्यय किंवा त्याचा विनाकारण वापर केल्याने कुंडलीतील चंद्रदोष वाढतो. तसेच सोमवारी कोणालाही मोठे कर्ज देऊ नये, कारण या दिवशी दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता कमी असते असे मानले जाते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवारचे विशेष महत्त्व, सोमवारीचा शुभ रंग, राशीनुसार उपाय, तसेच सोमवारसाठीचे स्वामींचे काही विशेष प्रभावी उपाय आणि तोडगे पाहिले. तसेच सोमवारी आवर्जून टाळाव्या अशा काही गोष्टी पाहिल्या. मी आशा करते की तुम्हाला ही माहिती नक्की उपयोगी पडेल आणि माहिती आवडली असेल आशा करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज जाता जाता सबस्क्राईब करा. पुनश्च भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.